केतग्रंथाचा आपला अध्याय 8वा सुरू आहे. आपण कालच्या भागात बघितलेला आहे की यमराजाचा जो यमपुरी आहे, ते यमपुरीला 4 द्वार सांगितले. आता ह्या 4 द्वारांमधून पूर्वद्वारामधून कोण जातं हे आपण बघितलं. कोणतं कर्म केल्यानंतर त्याला पूर्वद्वारामधून जाण्यासाठी प्रवेश मिळतो. कालच्या भागात आपण बघितलं उत्तरद्वारामधून जाणारे सद्भक्त साधू सज्जन जे असतात ते उत्तरद्वाराने जातात. त्याच्यामध्ये काल आपण बघितलेलं आहे दृढ भक्ती करणारे, भगवत भजनी रत असणारे, अखंड नामस्मरण करणारे, शिव आणि विष्णू, शिवभक्ती किंवा विष्णुभक्ती ह्याच्यामध्ये रमून गेलेले पुण्यवंत, अन्नदाते, रणांगणामध्ये ध्येय अर्पण करणारे, हे आपण कालच्या भागात सगळं बघितलेलं आहे. धार्मिक, ईश्वर भक्तीत पारायण असणारे हे जे लोक आहेत, हे लोक उत्तरद्वाराने जातात. आता आपल्याला आजच्या भागामध्ये पश्चिमद्वाराने कोण जातं, कोणते कर्म केल्यानंतर पश्चिमद्वाराने प्रवेश मिळतो. प्रत्येकाला आपल्याला यमलोकात जायचं आहे आणि आपली आपली तपासणी करून बघायची. आपण काय करत आहोत आणि आपल्याला कोणत्या द्वारानं प्रवेश मिळेल. आणि आतापर्यंत जरी काहीही केलेलं असलं तरी आता कळाले, इथून पुढे तरी आपल्याला पूर्वद्वार किंवा उत्तरद्वाराने प्रवेश मिळावा असंच कर्म करावं, म्हणूनच हा प्रयास असतो संतांचा. आता पश्चिमद्वाराने जे पुण्य पारायण येतात, पश्चिमद्वाराने सुद्धा येणारे लोक पुण्यवंत असतात. त्यांचे चरित्र ऐका. पश्चिमद्वाराने कोण कोण येतं त्यांचे चरित्र ऐका. जे सत्यधर्माने प्रतिष्ठित, सत्यवादी, दृढव्रती, सत्यानं वागणारे असतात. ज्याने सत्याची कास धरली, खोटं सहन होत नाही, सत्यच आणि दृढ, सत्यावर दृढ, सत्य वागत असताना सत्याला भीती नसतेच. भीती कुणाला आहे? असत्याला. सत्याला भीती नाही. सत्यधर्माने प्रतिष्ठित, सत्यवादी, दृढवती असून षटशास्त्रास मान देणारे. 6 शास्त्र जी आहेत, 6 शास्त्र 18 पुराण जे सांगितले, तर ही 6 शास्त्रांनाही मान देणारे. आमचं शास्त्र बरोबर, आमच्या धर्मात सांगितलं तेच बरोबर, तुमचं सगळं चूक असं म्हणणारे नाही. तुमच्या जागेवर तुमचा धर्म जे सांगतो ते सुद्धा बरोबरच आहे. तुमच्या जागेवर तुमचं, आमच्या जागेवर आमचं. म्हणजे शास्त्रानं जे सांगितलं ते मान्य करणारे असे जे असतात, मान देतात ते पूज्य भक्तीने, हरिभजन आणि सदाचारी, सत्याने जे वागणारे असतात, सदाचारी जे असतात ना लोक, ते कुणी दुःखवल म्हणून खोटं कधीच बोलत नाहीत. असे लोक जरा फटकळ असतात खरं सांगायचं म्हणलं तर. सत्याने वागणारे, त्याने सत्य, त्यांना वाटतं मी सत्य वागतो आणि सगळ्यांनी सत्य वागावं, परंतु समाज तसा नसतो. परंतु असे जी सत्यवचनी असतात त्यांनासुद्धा पश्चिमद्वाराने प्रवेश मिळतो. आता सत्यवचनी म्हणावंच कशाला? प्रत्येकाला काय वाटतं, मी खरं बोलतो. भांडणामध्ये बघितलं बघा आपण, माझंच खरं आहे म्हणतात ते दोन्हीही पार्टी. मग खरं दोघांचंही असल्यावर भांडण होतं का? मग सत्य माझंच सत्य असं आपल्याला वाटतं, पण सत्य काय आणि असत्य काय याचा खरा हिशोब जी आहे ते सत्याने धर्मानं वागणारे म्हणजे तुझं ते तुझं न माझं ते माझं. कडक त्यांचं शिस्त असते सत्याने वागणाऱ्यांची.
तुझंही मला काहीच नको, एक दमडासुद्धा नको, काहीच नाही, माझंही तुला देणार नाही. अशा प्रकारची ज्यांची वृत्ती असते ते सत्यवचनी असतात. आणि समाजात मात्र 3 प्रकारचे लोक असतात बघा. सत्याने वागणारे असतात. जे सत्याने वागणारे असतात ते तुझं ते तुझं न माझं ते माझं. ते दुसऱ्याचंही काहीच जास्तीचं घेत नाही आणि आपलंही दुसऱ्याला देत नाही. असे वागणारे सत्याने वागणारे. दुसरा एक वर्ग असतो. तो वर्ग काय असतो? माझं ते माझं, तुझं पण माझं. दुर्योधनासारखा. माझं राज्य ते माझं राज्य, पांडवाचं पण राज्य ती माझंच राज्य म्हणणारा असा एक वर्ग असतो. आणि तिसरा जो वर्ग असतो तो तुझं ते तुझं आणि तू म्हणलास तर माझं पण तुझं. तरीही कसं, आता पहिला जी वर्ग आहे तुझं ते तुझं माझं ते माझं म्हणणारा, असे साधू संत असतात. सत्याची ज्याने कास धरली ती, आणि अशी एक सत्यवचनानं वागणारी संत आपल्याच भागातली आहे बघा. गंगाखेडची संत जनाबाई. इतकं सत्य होतं तिच्याजवळ, असत्याचा कसलाच तिच्यापाशी वारा नव्हता. मग सत्याने वागत असताना फटकळ पण खूप होती. सत्याने वागायची. एके दिवशी ही जी जनाबाई होती गंगाखेडून पंढरपूरला गेली आणि तिला ती मूर्ती बघितली आणि इतकी तिला तिथून परतच आली नाही. ती तिथंच राहिली नामदेवाची दासी म्हणून. तिथं राहिल्यानंतर आता दासी म्हटल्यानंतर सगळेच कामं करावं लागायचे. नौकर म्हटल्यानंतर पूर्ण सकाळी पहाटपासून दळायचं, सरपण आणायचं, स्वयंपाक करायचा. आता दासी म्हणलं की दाशीचे सगळी कामं करायचे तिनं. हे कामं करत असताना एके दिवशी ही जनाबाई शेतामध्ये गेलेली आहे गवऱ्या वेचण्यासाठी. गवऱ्या वेचू लागली आणि नामात धुंद झालेली होती. नामाची नशा खूप असते. त्या नशेमध्ये काहीच कळत नाही बघा. आपलं जर नामात रमून गेलो तर कुणी आलं कुणी गेलं सुद्धा कळत नाही. इतकी ती नामामध्ये रमून जाऊन गवऱ्या वेचू लागली. गवऱ्या वेचत तिचं जे नामस्मरण होतं, जी तिची वृत्ती अंतर्भाव झालेली होती, अंतकरणामध्ये ती मधीच रमून गेलेली होती आपल्या स्वरूपामध्ये. असं ज्यावेळेस तिच्या हात थांबायचे गवऱ्या वेचताना, ईश्वर गवऱ्या वेचू लागायचा. त्याचा तो सेवक होतो पुन्हा. अशा प्रकारे ती गवऱ्या वेचत असताना त्या धुंदीमध्ये तिनं खूप गवऱ्या वेचल्या. 2 पोते गवऱ्या वेचल्या. आणि त्याच रानामध्ये दुसऱ्या 2 बायका गवऱ्या वेचू लागल्या. आणि त्या 2 बायका जी होत्या गवऱ्या वेचायलेल्या स्त्रिया, त्यांच्या गवऱ्या कमी झाल्या आणि हिनं एकटीनं गवऱ्या वेचलेल्या 2 पोते झाल्या. त्या दोघीमध्ये गवऱ्या 1 पोता झाल्या. त्यांना काय वाटलं, इथं कुणीच नाही आणि आपण हिच्या गवऱ्या चोरून घ्याव्या. आणि त्यांनी हिच्या गवऱ्या जे ढीग टाकलेला होता ते चोरून घेतला. पण जनाबाई पुन्हा भांडू लागली. सत्यवचनी होती ती, म्हणू लागली, माझ्या गवऱ्या तुम्ही घेतल्या. त्या दोघी होत्या, तिथं बहुमत होतं ना. त्या म्हणू लागल्या, नाही आम्ही आमच्या गवऱ्या वेचल्यात, तू एकटीनं वेचल्यास मग तुझ्या गवऱ्या कमीच होणार ना. एकटीनं वेचलेल्या आणि आम्ही दोघींनी वेचल्या, त्याच्यामुळं आमच्या गवऱ्या जास्त झाल्या. तेव्हा जनाबाई नाही म्हणू लागली, माझ्याच गवऱ्या जास्त झालेल्या आहेत आणि तुम्ही माझ्या गवऱ्या घेतल्या. वाद लागला. एवढा वाद शिगेला गेला, मारामारी लागली तिथं. तिथूनच एक संत जाऊ लागलेले होते. त्या रस्त्याने एक जाऊ लागले. त्यांनी हे भांडण बघितलं, जवळ आले आणि विचारलं, का भांडता आहात म्हणून. तेव्हा त्यांनी आपलं मांडलेलं तिथं. त्या दोघी म्हणू लागल्या, आम्ही गवऱ्या जास्त वेचल्या आणि ही म्हणत आहे माझ्या गवऱ्या घेतल्या. जनाबाई म्हणू लागली, ह्यांनी माझ्या गवऱ्या चोरल्यात. तेव्हा ती संत म्हणू लागले, अगं बाई, तू एकटीनं गवऱ्या वेचल्या मग तुझ्या कमीच होणार की, आणि त्या दोघींनी वेचला तर त्यांच्या जास्तच होणार आणि सगळ्याला तसंच वाटतं. त्यावेळेस ती जनाबाई म्हणू लागली, नाही माझ्या गवऱ्या यांनी चोरलेल्या आहेत. तेव्हा त्या दोघी काय म्हणू लागल्या, कशावरून पुरावा का आहे गवऱ्या चोरल्या तुझ्या म्हणून. त्यावेळेस तिनं सांगितलं, माझ्या गवऱ्या जी आहेत ती विठ्ठल विठ्ठल म्हणतात. त्याला सांगितलं, त्या
वाटसरूला तपासून बघा माझ्या गौऱ्या, मी खरंच गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. तो साधू आश्चर्यचकित झाला, जनाबाईचे पाय धरलेले आहेत. सत्यवचनी, खरं ते खरं आणि खोटं ते खोटं, असे सत्याची साधना करणारे जे असतात ते सुद्धा कोणत्या द्वाराने जातात तर पश्चिम द्वाराने जातात. प्रतिष्ठित, सत्यवादी, दृढवती असून षटशास्त्र संपन्न, सगळ्याच्या शास्त्राला मान देणारे. दुसरा जरी धर्म असला तरी त्यांच्या धर्माप्रमाणे ते वागतात. त्यांच्या शास्त्रानं तसं सांगितलेलं आहे. आणि हे शास्त्र एकमेकाच्या विरोधात असू शकतं बघा, विरोधातसुद्धा असू शकतं. परंतु त्यांच्या धर्मानं ते वागतात, त्यालासुद्धा मान देतात. आपल्या धर्मानं आपण वागतात, त्यालासुद्धा मान देतात. माझा अनुभव मी सांगते. अहमदपूरची दिंडी आली आणि दिंडी आली असताना मला घाई होती. मी कार्यक्रमात होते एका, आणि मी दिंडीच्या दर्शनाला जायचं म्हणून लवकर जायचं म्हणून लागले. त्यावेळेस तिथं एक जणाने विचारलं, एका स्त्रीने विचारलं, कुठं जायचं हो दर्शनाला? मी म्हणलं दिंडी आली अहमदपूरची आमच्या महाराजांची. त्यावेळेस ती पुण्यातील तुळसा उपट म्हणतात, त्या महाराजाची दिंडी आली का असं म्हणल्या मला. तुळशी उपटून टाका म्हणतात, त्या महाराजाची दिंडी आली का? म्हणजे दुसऱ्याचे शास्त्र आणि आपले शास्त्र विरोध असू शकतात, तरीसुद्धा सगळ्याच शास्त्राला जे मान देतात ते पूज्य भक्तीने हरिभजन, अंतकरणापासून भावभक्तीने हरिभजन करतात. सदाचारी, जे नित्य आपला रोजचा जे सदाचार आहे, ईश्वर भक्ती करणं, जप करणं, तप करणं, ते सदाचारी. मंडप, शमदमादी साधन, शमदम ही जी षटसंपत्ती आहे, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान, ह्या 6 प्रकारची संपत्ती ही ज्याने अंगीकार केलेला ह्या संपत्तीचा, असे अहिंसा, जी कोणत्याही प्राण्याची हिंसा करत नाहीत. जे मांसाहारी लोक ते हिंसा करतात परंतु दुसरे करत नाहीत. पण अहिंसेमध्ये दुसरंसुद्धा येतं. शब्दानंसुद्धा हिंसा होते बघा. शब्द मुखानंसुद्धा अनेक प्राण्याची हिंसा होते. अनेक जणांच्या अंतकरणाला इतके शब्द लागतात की तलवारीनं जसं घाव भुजतो तलवारीचा, शास्त्राचा, परंतु शब्दाचा भुजत नाही. असं जीभ त्यांचे प्रहार करते, तीसुद्धा हिंसा सांगितली. अशा प्रकारे जे हिंसा करत नाहीत, अहिंसा, सत्यव्रत यांनी युक्त असून परापवाद ज्यास माहीत नाही, जे दुसऱ्याचं उणं कधी बघत नाहीत, ज्यांना परनिंदा माहीत नाही, किंवा दुसरे जे वागतात, दुसरे वाईट असं त्याला कुणाला दिसतच नाही. दुसरा परापवाद कसं असतं, मनात असतं ते जगात दिसतं. साधू संतांना कुणीच वाईट दिसत नाही. मग असे जे लोक असतात, कुणाचाच अपवाद बघत नाहीत, दुसऱ्याच्या मध्ये काय कमतरता ह्याचा शोध घेत नाहीत, दुसऱ्यामध्ये किती चांगलं हे बघतात, त्याला परपवाद असं म्हणतात. परपवाद. आणि ते आणि परदारा परधन जे वमना समान मानतात. दुसऱ्याची पत्नी आणि दुसऱ्याचं धन, वमन म्हणजे उलटी केल्यानंतर ते पुन्हा जसं घृणास्पद असतं तितकं वाईट मानतात. परदारा आणि परधन, परअपवाद. परअपवाद तर आता हे शब्दाचे अर्थ आपल्याला कळत नाहीत म्हणून थोडे थोडे दृष्टांत द्यावा लागतात. आता परअपवाद कशाला म्हणावं, तर एकदा काय झालं, यज्ञ होता धर्मराजाने केलेला, सुरू केलेला, आणि त्या यज्ञामध्ये दुर्योधनसुद्धा तिथं आलेला होता. आणि दुर्योधन कृष्णाला काय म्हणू लागला, कृष्णा, मी तुझं काय घोडं मारले सांग, तू नेहमी पांडवाच्या बाजूनेच का असतोस, मी तुझं काहीच केलं नाही बरं का, तरी तो माझ्या विरोधात असतोस. त्यावेळेस कृष्णानं सांगितलेलं आहे, अरे मी कुणाच्याच विरोधात नाही, तुझा भास आहे तसा.
मी कोणाच्याच विरोधात नाही. जी जसा करतो त्याला तसं फळ देतो. परंतु दुर्योधनाला ते मान्य झालं नाही. तेव्हा तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी उद्या देतो म्हणले श्रीकृष्ण परमात्मा. आणि तेव्हा पंक्ती बसलेल्या जेवायला सगळीकडं पंक्ती बसलेल्या असताना कृष्णानं सांगितलं, दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना ह्या पंक्तीमधला चांगला माणूस शोधून काढ. या ब्राह्मणाच्या जी पंक्ती बसलेल्या आहेत ना ऋषीमुनीच्या, ह्यांच्यामधला सगळ्यापेक्षा चांगला ऋषी कोणता आणि त्याचे सद्गुणसुद्धा कोणते तू तुझ्या तोंडानं सांग मला. त्यावेळेस त्या दुर्योधनानं प्रत्येक ब्राह्मणातला दुर्गुण काढला. त्याला सद्गुण दिसलाच नाही. प्रत्येकात कोणता दोषही त्याला दिसला. जेव्हा दुर्योधन जवळ येऊन बसला आणि पुन्हा सांगितले कृष्णानं, युधिष्ठिरा इकडं ये आणि ह्या ब्राह्मणामधला जो चांगला आहे ही ह्याला कुणीच नाही असं दुर्योधन म्हणत आहे, तर ह्याच्यामधला सगळ्यात वाईट कोण आहे ती तू शोधून काढ. चांगला तर कुणीच नाही असं दुर्योधन म्हणतो, पण सगळ्यापेक्षा वाईट कोण आहे ती शोधून काढ. तेव्हा धर्मराजानं प्रत्येकातलं सद्गुण दाखविला, उकलून दाखविला ही सद्गुण ह्याच्यामध्ये चांगला आहे म्हणून. धर्मराजाला एकही माणूस वाईट दिसला नाही. मग तसं दुसऱ्याची निंदा करताना, दुसऱ्याचा कमीपणा काढताना विचार करावा. अपवाद जो कधीच करत नाही, दुसऱ्याची निंदा करत नाही, दुसऱ्याची कमीपणा जो आहे तो उघडा करून दाखवत नाही. त्याला ते दाखवणं माहीतच नाही. ज्यास माहीत नाही ते अति आणि परदारा परधन, दुसऱ्याची पत्नी आणि दुसऱ्याचं धन जे वमना समान मानतात. मन्मथ माऊलींनी सुद्धा सांगितलं आपल्याला. सगळे साधू संत तेच सांगतात. वाटेवर धन पडले असता त्याचा कोणी धनी नसता, तेही अपेक्षेने घेता निरापेक्षता भंगली. कोण म्हणलंय असं आणि कुठं म्हणलंय हो? ओम नमः शिवाय. मन्मथ माऊलींनी परमरहस्यामध्ये सांगितलं, वाटेवर धन पडले असता. धनही वाटेवर पडलंय, एक लॅकिट पडलंय 10 तोळ्याचं. वाटेवर धन पडले असता त्याचा कोणी धनी नसता, तिथं कोणीच नाही, तेही अपेक्षेने घेता निरापेक्षता भंगली. अशा प्रकारे परधन आणि परदारा वमना सुमान मानणारे व ज्ञानी, ज्ञानात संपन्न करणारे, अखंड ज्ञान संपादन करण्यामध्ये ज्यांची वृत्ती आहे ते असे संत. संत कोणाला म्हणावं? ज्याचं अंतःकरण शांत झालं त्याला संत असं म्हणावं. ज्याच्या अंतःकरणामध्ये पाप आणि मलदोष आणि जे निघून गेलेला आहे चंचलता मनाची, मल आणि विक्षेप जे दोष आहेत ते निघून गेले आणि आवरण दोषसुद्धा काढतात, त्याला संत असं म्हणावं. अंतःकरण त्यांचं शांत असतं. कोणतीही परिस्थिती येऊ, सुख आलं तरी ते भरून जात नाहीत आणि दुःख आलं तरी मोडून जात नाहीत, असे संत. आणि ईश्वर भजनी सावध असतात. विष्णू भक्त, शेव विष्णूची साधना करणारे, शिवभक्त शिवाची साधना करणारे, वैष्णव, विरक्त, सदाचारी. विरक्त म्हणजे कुठं जरी गेलं तरी कोणतीच आशा नाही, ही प्राप्त झालं त्याच्यामध्ये सुद्धा त्याला रस नाही. विरक्त, त्याला माहीत आहे ही प्राप्त झाले ते राहणारं नाही. खूप संपत्ती मिळाली परंतु ही संपत्ती घेऊन जाता येणार नाही. ह्याचा फक्त कौलनामा आपल्याला हे भाड्यानं सांभाळण्यासाठी दिलेली 100 वर्षाच्या आसपास, तेवढं राहिलं नाही आयुष्य, पण तरीसुद्धा. म्हणून ह्याच्यामध्ये आसक्ती नाही त्यांची. विरक्त झालेले, सदाचारी, शुचिस्मंत, सदा शुद्ध राहणारे, स्नान, संध्या, लिंगपूजन ही जी ज्याचे त्याचे कर्म आहेत ते रोज स्नान करून अंतर्बाह्य शुद्ध, अंतःकरणात सुद्धा कोणाविषयीच दुर्वासना नाही. मनात आहे तेच, पोटात आहे तेच ओठात,
असे सुचिस्मत शुद्ध अंतर्बाह्य शुद्ध, बाहेरूनसुद्धा स्वच्छ कपडे घातलेले, आंघोळ केलेली, अंतःकरणसुद्धा नामस्मरणानं शुद्ध झालेलं, असे जे असतात ते आणि जगाचे कार्य करतात, जे जगासाठी कार्य करतात, राष्ट्रासाठी चांगलं कार्य करतात, गावासाठी करतात, निवडून दिलेले लोक चांगले काम करणारे, असं इथं आलं अर्थ. व पुण्यमूर्ती, अखंड पुण्य जमा करायलेले असतात, दिव्य विमानात सलंकार बसून त्याच्याबरोबर गणगंधर्व, विद्याधर, देव सुमन संभार वर्षून जय जयकार करतात. आशाला नेताना कसा नेतो काळ, काळ तर नेतोच, परंतु जेव्हा काळाच्या आपण अंडरमध्ये जाऊ तेव्हा त्याचं गेल्याबरोबर स्वागत करतात, सुमनाच्या माळा घालतात, पुष्पवर्षाव करतात, विमानात बसवतात आणि त्यांच्या करमणुकीसाठी गंधर्व गायन करणारे तिथं लोक असतात. त्यांना जाताना रस्त्यात जे जे ठिकाणं लागतात ते काय ते सांगणारे विद्याधर, म्हणजे गाईड, आपलं तीर्थयात्रेत जे आपल्याला मिळतात ते विद्याधर, रस्त्याने जात असताना जे सांगणारे, माहिती सांगणारे विद्याधर, देव सुमन संभार वर्षून जय जयकार करतात. जिथून जिथून जाऊ तिथून तिथून सुद्धा जाताना रस्त्याने जी देवाच्या नगरी लागतील तिथंसुद्धा त्यांचं स्वागत होतं. फुलाचा वर्षाव करून अशा लोकांचं स्वागत करतात. शंख भेरी आदी करून नाना वाद्य वाजवितात. ते आले की शंख वाजवतात, नाना वाद्य वाजवतात आणि त्यांचं स्वागत करतात. ध्वजा पताका छत्रे चामरे ढाळतात. त्यांचं स्वागत कशा प्रकारे करतात हे इथं सांगितलेलं आहे. आता दक्षिण द्वाराचा मार्ग बघू. दक्षिण द्वाराचा मार्ग परम दुर्घट आहे. तो ऐका, जे दुष्ट जन अनेक पापे करतात त्यांचा भोग जे इथे भोगतात. ज्यानं ह्या मनुष्य देहामध्ये असताना अनेक पाप केले, ते पाप करणारे लोक जे असतात त्यांचा इथल्या इथं भोग नाही तर यमपुरीत त्याची झडती, तिथं भोग भोगतात. ते मी पाहिले, नाशिकेत सांगत आहे, ती मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. परमात्मा पूर्ण सर्वांतरी असून तो ज्यांना दूर झाला. परमात्मा कुठं आहे तर प्रत्येकाच्या मध्ये आहे तो परमात्मा, सर्वांतरी सर्वाच्या मध्ये बसलेला आहे. परंतु ह्याची ज्याला जाणीव नाही ती परमात्मा म्हणजे नास्तिक लोक, परमात्मा पूर्ण सर्वांतरी असून तो ज्यांना दूर झाला त्यांना मार्ग दक्षिणेचा, ईश्वराला जे मानतच नाही, देवच नाही म्हणतात, अशा लोकांचा सुद्धा दक्षिण मार्ग सांगितला. देवाला मानणारेच सत्कर्म करू शकतात. देवाला न मानणारे त्यांना शास्त्रही माहीत होत नाही, ते त्या क्षेत्रात जातच नाहीत. त्याच्यामुळं ते सत्कर्म करत नाहीत. जे पूजा करत नाही, आपलं थोडंसं बघू, पूजा करत नाही त्याला आंघोळीची गरजच नाही. त्याला वाटत नाही आंघोळ करावी म्हणून, पूजा पण करायची नसते आणि आंघोळ करायची नाही तर कधी पण उठलं तर जमतं. म्हणजे एकामध्ये एक ही असतं. म्हणून सन्मार्गानं जे जातात आणि देवाला जे मानत नाहीत, जे नास्तिक असतात, त्यांचासुद्धा कोणता मार्ग आहे तर दक्षिण मार्ग आहे त्यांचा. देवाला नाही मानलं म्हणून देव नाही होत नाही, ह्यांच्या मान्यनं काहीच होत नाही. एक मतानं ठराव पास केला घोबडानी, सूर्यनारायणच नाही म्हणून सूर्यनारायण नाही असं होत नाही. त्याचा अस्तित्वात काहीच फरक पडत नाही. परंतु जे मानतो
त्याला मात्र त्याचं प्रायश्चित्त घेतल्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही. आता हे लोक मोर्चे काढतात आणि मुर्दाबाद म्हणून त्याच्या प्रेताची मिरवणूक काढतात. पण त्यानं काय फरक पडतो का त्याला? ज्याची काढली त्याला. ज्या दिवशी तो मरल त्या दिवशी हाय म्हणलं तरी तो राहतो का? तर नाही. अशानं काही फरक पडत नसतो. पण पाप मात्र लागल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा परिणाम भोगावा लागतो. तो दुराग्रही, दुःशील, रौद्रकर्मी, दुराग्रही, लोकाच्या घरामध्ये भांडणं लावणारा, काही विनाकारण, म्हणजे त्यानं काय म्हणलं ते ह्याला सांगायचं घरात आणि ह्यानं काय म्हणलं ते त्याला सांगायचं. लावालावी, असली लावालावी करण्यापेक्षा झाडं वृक्ष लावावे. लावालावी करणारे दुराग्रही, दुसऱ्याच्या घरामध्ये कलह लावून देणारे, दुःशील, ज्याचं शील भ्रष्ट झालं आहे, जे धर्मानं वागत नाहीत आणि शील सांभाळत नाहीत. रौद्रकर्मी, रौद्रकर्मी म्हणजे रुद्राचं काय कर्म आहे? रुद्राचं कर्म मारून टाकण्याचं आहे. जन्म देण्याचं, उत्पत्ती करणं ब्रह्मदेव, सांभाळ करणं विष्णू, संहार करणं रुद्र. जे रुद्रकर्मी असतात, ज्यांचा मारून रोज प्राणी मारण्याचा धंदा असतो काही लोकांचा, रुद्रकर्मी, त्यांना रुद्रकर्मी असं म्हणावं. अमंगळ, मंगल कधी नसतात, त्यांच्या तोंडामध्ये कधी चांगले शब्द येत नाहीत. शरीरसुद्धा अमंगळ असतं. कपडे स्वच्छ नाही, अंग स्वच्छ नाही, अंतःकरण स्वच्छ नाही, वाणी स्वच्छ नाही. वाणीमध्ये सुद्धा त्यालासुद्धा अमंगळ, 4 प्रकारानं अमंगळ असतात. शरीर स्वच्छ ठेवीत नाहीत, मळके कपडे घालतात, स्नान करत नाहीत, यांनाही अमंगळ म्हणतात. ज्यांच्या वरून शरीर स्वच्छ बगळ्यासारखं, पण अंतःकरणात मात्र मळ भरलेला आहे, दुसऱ्याची निंदा करतो तो. जो समोर माणूस आला आणि बसला तोपर्यंत त्याला चांगलं बोलतो आणि उठून गेलं की त्याची निंदा करतो, ही सुद्धा अमंगळ आहे. त्याच्यामध्ये नालीतलं पाणी भरल्यासारखं ते अमंगळ सांगितलं आहे. मंगलपणा नाही त्याच्यामध्ये. वरूनही स्वच्छ राहत नाही, त्यालाही अमंगळ म्हणावं. अंतःकरणात स्वच्छ नाही, त्यालाही अमंगळ म्हणावं. ज्याची वाणी स्वच्छ नाही, ज्या वाणीनं कधी नामस्मरण केलं नाही, कधी चांगलं सत्य बोलला नाही, दुसऱ्याची निंदा करण्याशिवाय त्याला दुसरा कोणता धंदा नाही, अशा प्रकारे अमंगळ राहणारे सर्व काळ असत्यवादी. असत्य बोलल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही. विनाकारणसुद्धा असत्य बोलतो, काही कारण नसतानासुद्धा. असे असत्यवादी, संताचा विरोधक, साधू संत त्यांच्या मार्गानं चाललेले असतात, पण ह्याला सहन होत नाही. त्यांच्या मार्गानं ती चाललेले आहेत, भक्ती करायलेले आहेत, त्यांची विनाकारण निंदा करतो. किंवा गावामध्ये लोक भजन करतात, त्यांची निंदा करतो, तिथं त्यांना भजन करू देत नाही. कुणी सप्ताह करू लागलं तर माईकच बंद करा, आवाजच यायला, पहाटापासूनच आरडताव, अशा प्रकारे जे संतांच्या विरोध करतात, सन्मार्गाला विरोध करतात, असे लोक आमच्या मोंड्यामध्ये सुद्धा आता ह्या चातुर्मासामध्ये पहाटच लोक येऊन नामस्मरण करतात बघा त्यांचं मंदिरामध्ये. आणि ती माईक लावलेली असतात बाहेर. काही लोकांनी फिर्याद दिली, ही माईक असे लावू नका, पहाटापासून का आरडतात हे लोक म्हणून. ह्यांना आम्हाला झोपू देत नाहीत. असे संताचा विरोध करणारे, देह दुर्बुद्धी, कुकर्म असून गुरुभजनी परांमुख. देह दुर्बुद्धी म्हणजे वाईट कर्म करणारे, व्यभिचार करणारे, देहाच्या वासना तृप्तीसाठी वाटल ते करणारे दुर्बुद्धी, कुकर्म असून गुरुभजनी परांमुख. सद्गुरूला कधी दर्शन घेत नाहीत, सद्गुरूच्या कधी मठाकड जात नाहीत. सद्गुरू ज्या रस्त्याने चालले ती रस्ता सोडून दुसऱ्या रस्त्याने जातात, असे परांमुख म्हणजे सद्गुरूकडं पाठ केलेले परांमुख.
पितरी विन्मुख. जे आपले पितर आहेत ना, त्या पितराचं जे काहीच त्यांच्या प्रितार्थ दान धर्म काहीच करत नाहीत. मग जन्मूनच उपयोग नाही त्यांच्या कोळीमध्ये तुमचा. तुम्ही जर त्या वाडवडिलासाठी काही पुण्यकर्म दान धर्म केलं तर त्यांच्या कुळीमध्ये तुम्ही जन्म घेतला तर त्यांना त्याचा फायदा आहे. नाहीतर पितराचं जी काहीच करत नाहीत तीसुद्धा ह्याच दक्षिणद्वाराने जातात. त्यांची धन्यता मानत नाहीत. पितराचं करावंच लागतं. आपले पितर जे आहेत ना, त्यांनी पैसा कमवताना धन कमवताना जे त्यांच्याकडून दोष झालेले असतात, बिना दोषाचं धन कमवता येत नाही. काही ना काही पाप होतं. मग जे पाप केलेलं असतं ती पाप त्या धनामध्येच असतं. त्याने धन कमवून ठेवलेलं असतं. त्याचं धन आपण खातो त्यावेळेस ती पापसुद्धा आपल्याकडे येतं. म्हणून त्यांच्या प्रित्यर्थ त्यांना पण भोगायचं येतं, पण आपल्याला स्वतः ते भोगावं लागतं. त्यांच्या प्रित्यर्थ काही ना काही दान धर्म सत्कर्म त्यांच्या नावानं एखादी भागवत कथा करणं, शिवकथा करणं, त्यांच्या पुण्यतिथी दिवशी भजन करणं, अशा प्रकारे कोणत्या ना कोणत्या अन्नदान करणं त्यांच्या प्रित्यर्थ. असं पितराचं जे काहीच करत नाहीत, पितर विन्मुख असतात, ते सुद्धा दक्षिणद्वारानं जातात. पीडा व दुःखदायक तो दक्षिणद्वार. अतिशय दुःखदायक हा द्वार आहे दक्षिणद्वार, आणि तिथं खूप पीडा होते. द्वारी या वयाचा. शिवाय विहिरी कूप बाग बगीच्याचाही आराम मोडून देव उद्यान वृक्ष तोडणारे. विहीर खांदलेली एखाद्यानं रस्त्यावर पाणी पिण्यासाठी लोकांना, हा मुद्दाम विहीर बुजतो लोकांनी पाणी पिऊ नये म्हणून. लोकांना पाणी जिथं मिळत असेल तिथं ती स्रोत बंद करतो, कुठला हापसाय रस्त्यावर, आणि लोक येता जाता पाणी पिऊ लागले म्हणून तो हापसा तोडून टाकतो. किंवा कूप म्हणजे हापसाच. विहिरी कूप बाग बगीच्याचाही आराम मोडून झाडं तोडणारे. बाग बगीचे रस्त्यावर झाडं काही लोकांनी लावलेले असतात, वाट सरूला जाताना तिथं त्या सावलीमध्ये बसता यावं म्हणून. ज्यांनी झाडं लावले ती कुठं जातात आपण बघितलेलं आहे आधी, पूर्वद्वारानं जातात. ते जे रस्त्यावर ज्यांनी विहीर खांदली पाण्यासाठी, झाडं लावले सावलीसाठी, असे लोक पूर्वद्वाराने जातात. आणि असा बगीचा, असे झाडं जे मोडून टाकतात ते मात्र दक्षिणद्वाराने जातात. विहीर किंवा हापसा तोडून टाकतात, विहीर बुजून टाकतात, असे लोक दक्षिणद्वारानं जातात. जे विहीर खांदतात, जे हापसा खांदतात, रस्त्यावर पाडून पाणी पिण्याची व्यवस्था करतात, ते पूर्वद्वारानं जातात. हे पूर्वद्वार आणि उत्तरद्वार आपण बघितलेलं आहे. वृक्ष तोडणारे असे कोट्यावधी येतात. दक्षिणद्वारामध्ये खूप गर्दी असते असं नाशिकेत सांगू लागलेले आहेत. दक्षिणद्वारामध्ये कोट्यावधी लोक असतात त्या दक्षिणद्वाराने येलेले. त्यावेळी ऋषींना नाशिकेत सांगू लागला, दक्षिण मार्ग फार भयंकर आहे. दक्षिण मार्ग फार भयंकर आहे, फार दुर्धर आहे, कठीण आहे आणि वाईट आहे. हे ऐकताच ते ऋषी सर्वांगी रोमांचित झाले. असे काळजाचे पर्वत जसे घोरकर्मी यमदूत, मोठमोठे काळदूत जे असतात, भयानक अक्राळ विक्राळ रूप घेतलेले यमदूत तिथं असतात. आणि घोरकर्मी यमदूत प्राण्याला अति दुःख देणारे असून अनेक प्रकारे पीडा करतील. ह्या द्वारानं येणाऱ्या लोकांना तिथं पूर्वद्वारात आणि उत्तरद्वारात यमराजाचं जे रूप बघितलं ते अतिशय सुंदर बघितलं आपण. पण इथं मात्र भयानक रूप सांगितलं त्याचं. काळ पुरुष येतो इथं ह्या द्वारामध्ये जेव्हा येतो तेव्हा, आणि ते सगळ्यांना शिक्षा करतो, पीडा देतो, अति दुःख देतो. ते अति उग्र आणि भयंकर असून
केवळ काळकृतांताचे कंटक असे ते यमदूत. किती आहेत त्याची संख्या मी जाणत नाही. तिथं लोकही भरपूर असतात आणि यमदूतसुद्धा भरपूर असतात. त्याची संख्या मी सांगू शकत नाही, मोजू शकत नाही. एवढे तिथं तसे काळदूत, भयंकर दूतसुद्धा असतात. ते जेव्हा प्राण्यास घेऊन येतात तेव्हा ते हाका मारतात. त्या प्राण्याला घेऊन येतानाच ते मारीत झोडीत आणतात. विषय सुख इथं वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. विषयाचं सुख इथं गोड वाटतं काही बी करायला, वाईट कर्म करायला. पुढे अवघड यमदंड सांगितला आहे. त्याची हाका मारतात. त्यांना आणताना मारीतच आणतात.